2 दिवसापूर्वी जे गेली मी वॉर्ड ऑफिसरकडे, तर मला वॉर्ड ऑफिसर काय बोलतो की 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. 150 मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. सिलेंडर आहे तुमच्याकडे, स्फोट झालेत. मी काय म्हंटल, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शॉर्मावाला आहे, हिचा 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीचे 2 गॅस चालतात. हे कुठून आले? स्फोट माझ्याच इथे होईल. मला दादा आले, दादांनी खरंच मला खूप मदत केली. अविनाश जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय घाबरून, इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता येणार. तुम्हाला दाखवून देते ही खोल जखम आहे. पालिकेने काय पैसे मागितले का? कारण तुम्ही मी ते सांगते, 300 रुपये दिलेत. मी तुम्हाला एक सांगते, मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे KDMC वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईकवर बोलून दाखवशील, मग